अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 40. कृते जनार्दनो देव त्रेतायां रघुनंदना द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभा. मनुष्य जन्माचं कल्याण करून घ्या. सुखदुःखाने लिप्त मानवाला समाधान मिळत नाही. मनाचे आत्म्याचे समाधान मिळण्यासाठी साधना, व्रत, तप, जप किंवा उपासना करणं अत्यंत आवश्यक असतं. या सगळ्या धार्मिक क्रिया नुसत्या शरीराही करून उपयोग नाही. मनाची लय तिथं लागली पाहिजे. साधनेत आणि जपातपामध्ये, ध्यानामध्ये, दानात मनाचा सहभाग नसला तर ती कृती शून्य आहे. ते कर्म सफळ कधीच होत नाही. मनसैव कृतं कर्मं न शरीरं कृतं कृतं. मनाची अवस्था प्राप्त होण्यासाठी भगवत नामाचे गुणसंकीर्तन फार महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे धार्मिक कृत्य तन, मन आणि धनाने केल्यास माणसाला खरे सुख प्राप्त होईल. यासाठी भगवंताचं नाम आणि त्याचं स्मरण अत्यंत आवश्यक आहे. आपले आयुष्य हे वृक्षाच्या पिकलेल्या पानासारखं आहे. ते वाळलेलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही. त्याप्रमाणे आपलं आयुष्य आहे. कोणता क्षण आपला आयुष्याचा शेवटचा असेल हे कुणालाच सांगता येत नाही. कारण जन्म आणि मृत्यू हे केवळ परमेश्वराने आपल्या हातात ठेवले. पूर्वकर्माने सत्ता संपत्ती मिळवून या जगावर राज्य करता येईल. पण ज्या वेळेला काळ येईल तेव्हा त्यावेळी आपला देहसुद्धा आपला अधिकार राहत नाही. त्यामुळे या नश्वर देहाचा अभिमान न करता सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. सद्गुरूंच्याकडून स्वस्वरूपाची ओळख करून घेणं आवश्यक आहे. नश्वर प्रपंचासाठी आपण रात्रंदिवस धावपळ करतो. पण शाश्वत स्वहितासाठी आता तरी जागं होणं गरजेचं आहे. एक एक श्वासाने आपण सगळे मृत्यूकडे चाललो आहोत. म्हणून असं म्हणलं जातं, श्वासे श्वासे दत्तनाम. काळाच्या हातून जर सुटायचं असेल तर सद्गुरूंना चरणाशी लागा आणि सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे आचरण करा, नामस्मरण करा, उपासना करा, तरच यातून सुटका होईल. मनुष्य जन्म मिळणं हेच परमभाग्य आहे. पण हा देह म्हणजे आत्मोन्नतीसाठी दिलेली अमूल्य संधी आहे, हे मात्र विसरू नका. पण या जन्माचे खरे सौंदर्य तेव्हाच खुलते जेव्हा या देहाला योग्य दिशा देणारा दिशादर्शक, अंतःकरणाला जागवणारा सद्गुरू लाभतो. मोह आणि मत्सर हे क्षणिक समाधान देतात, पण दीर्घकाळासाठी मनःशांती हिरावून घेतात. त्याऐवजी प्रेम, सन्मान आणि आपलेपणा जर साठवता आला तर मन समृद्ध होतं. सकारात्मक विचाराची गुंतवणूक केल्यावर नातीही अधिक घट्ट होतात. अहंकारापेक्षा नम्रता आणि स्पर्धेपेक्षा सहकार्य निवडलं की आयुष्य हलकं वाटतं. मनात जे भरतो तेच जगात पेरतो. म्हणूनच अंतःकरण स्वच्छ ठेवणं फार आवश्यक आहे. विचारांची शिस्त हीच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाची ओळख असते. त्यामुळे डोक्यात मूल्यवान भावना साठवा, कारण त्यातूनच आनंदी आणि समतोल आयुष्य घडतं. भक्ताने पुण्य असं करावं की पुण्यसंचयाची फलप्राप्ती उपभोगीत असता आपल्या हातून काही कुकर्मे होत नाहीत ना, हा विचार सतत ध्यानी असावा. अर्थात भगवंताजवळ मागणं हेच असावं की तुझ्या कृपा आशीर्वादातून मिळालेलं सुख हे तुझ्या सन्निधानात राहून पचनी पडावं. म्हणून एकच प्रार्थना आहे, सतत दत्तनामात रहा, कल्याण होईल.
शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.